सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू या जीवाकारणे जीवाच्या हितासाठी ज्या अनंत लीळा करत आहे, त्या लीळांमधली समज जाणून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरून त्या परमेश्वराबरोबर प्रवास करत परमेश्वराला प्राप्तीच्या उद्देशाने परमेश्वराचं जी आज्ञा आहे ती आज्ञा प्रतिपालन करून सन्निधानात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता परमेश्वरपुराला अर्थात रुद्धपूरला जात आहे. बरोबर चांगदेव भट आहे. चांगदेव भट हा छोटा मुलगा आहे आणि हाच चांगदेव भट अत्यंत लहानपणापासूनच देवाबरोबर आहे आणि पुढे जाऊन असन्निधानात जाऊनसुद्धा त्याचा जो संस्कार आहे तो पक्का राहून नंतरच्या काळात तोच आपल्या धर्मातला मोठा आचारवंत आपल्याला पाहायला भेटतील. कारण यांचा जो प्रवास आहे हे पूर्वकर्माची जोड आपण ज्याला म्हणतो किंवा पूर्वसंस्कार जो आपण म्हणतो तो चांगदेव भटातून आपल्याला दिसतो आहे. देवाबरोबर आता ते एकटेच आहे. उपार देवाला दाखवण्यासाठी भिक्षा करतात. जे चांगलं आहे ते देवाला देतात आणि राहिलेलं आपण घेऊन देव जेव्हा सांगतील खेळण्यासाठी जातात. हेच चांगदेव भट नंतरच्या काळामध्ये खेळ करत असताना खोपे करतात. हेच चांगदेव भट देव सांगतात की दिवस वंदू दिवस जाऊ नेदीजे, आम्हाला आठवत जा. आणि हेच चांगदेव भट नंतर आचार्यांच्या माध्यमातून अनुसरण घेऊन आचारवंत होतात. चांगदेव भटाबरोबर देव आता रुद्धपूरला जात आहे. आता देव थुगावला गमन करतात. तिथं उर्वेश्वराच्या देवळाचं प्रवेशद्वार आहे. पराकोटीच्या भिंतीला 2 उंबरठे दारं अशा पद्धतीने पूर्व दिशेला असलेले जे मंदिर आहे त्या मंदिरात परमेश्वर प्रवेश करतात. देवळाच्या चौकात आसन होतं. तेवढं चांगदेव भट भिक्षेला गेलेले असतात. भिक्षा मागून येतात आणि त्यानंतर रात्रीची आरोगणा देव करतात. गोळा करतात. चांगदेव भट देवाला विडा ओळगवतात आणि पौढ झाल्यानंतर पहाटेच उठून देवळाची जी भिंत आहे त्या भिंतीला एक खिडकी आहे. त्या खिडकीतून उत्तर दिशेला गमन करतात परिसरासाठी. आणि त्यानंतर श्री चांगदेवरावांची म्हणजे अर्थात परमेश्वराची सेवा करण्याची जी जबाबदारी आहे ही चांगदेव भटावरती आहे. आणि बाईसांनी ज्या पद्धतीनं शिकवलं आहे, बाईसा ज्या पद्धतीनं करत असतात ते त्यांनी पाहिलेलं आहे. तशा पद्धतीनं त्यावेळेस उदकाच्या वेळेस जी बी सेवा आसन करण्याची, साफसफाई करण्याची ही ते आता करताय. त्यानंतर झाडाखाली देव थोडा वेळ बसतात. वटवृक्षाखाली चांगदेव भट हे भिक्षेला गेलेले असतात आणि जेपर्यंत भिक्षेवरून येत नाही तोपर्यंत ते तिथंच देव वडाच्या झाडाखाली चरणचार उभे राहून वडाचं अवलोकन करतात. आणि त्यानंतर चांगदेव भट आल्यानंतर देवळात गमन करतात. आसन होतं. चांगदेव भट देवाला चांगली जी भिक्षा आलेली आहे तिची आरोगणा करवतात. अशा पद्धतीनं पुढे जाऊन तिथून देव परत रामा नावाच्या गावास गमन करतात. तिथंही देव बाबळीच्या झाडाखाली थोडा वेळ बसतात. लिंगाच्या देवळात मग थोडा वेळ आसन होतं. एक ब्राह्मण त्या मंदिरात दर्शनासाठी आलेला असतो त्याच्या देवतेच्या. देवाला बघितल्यानंतर त्याला वेच निर्माण होतो आणि मग तो देवाला येऊन दंडोत घालून आरोगणेसाठी विनंती करतो. देवसुद्धा त्याची विनंती मान्य करतात. आणि मग ब्राह्मणांनी जे आणलेलं असतं दही भात वगैरे त्याची देव आरोगणा स्वीकारतात. आरोगणेनंतर विडा
दिला जातो देवाला. चांगदेव प्रसादाचा लाभसुद्धा झालेला आहे. आणि त्याच वेळेस सर्वज्ञांचं तिथं आसन होतं. पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी देव साऊर्ल या गावाला गमन करतात. तिथंही जेवण केल्यानंतर पश्चिम दिशेला बाळसमुद्र म्हणजे एका आडाचं अवलोकन करून सर्वज्ञ हा तर बाळसमुद्र असं चांगदेव भटाला सांगतात. त्या दिशेचं अवलोकन करतात. बालसमुद्र अर्थात छोटंसं आड असतं, छोटीशी विहीर असते आणि त्याला ते बालसमुद्र देव म्हणतात. त्या आडाच्याच पायऱ्यांवरती थोडा वेळ देवाचं आसन होतं आणि लिंगाच्या देवळात मग देव येऊन आसन करतात. तिथेच वस्ती होते. नेहमीप्रमाणे चांगदेव भट भिक्षेला जातात, देवाला आरोगणा करतात, जी बी सेवा आहे ते करतात. दुसऱ्या दिवशी तळवेल नावाच्या गावाला देव गमन करतात. एक एक गाव सोडत एक एक गाव पादाक्रांत करत परमेश्वरपूर जवळ करत आहे देव आणि चांगदेव भट. लिंगाच्या देवळात तिथं आसन होतं. चरणशाळन झाल्यानंतर देवाने उदक घेतलेलं आहे, गुळा झाला, विडा झाला आणि चांगदेव भट भिक्षा करून येत आहे, जोडी दृष्टीपूत करताय. चांगलं चांगलं जे बी भिक्षेला आलेलं आहे त्याची आरोगणा देवाला करावत आहे. अशा पद्धतीनं देवाला केल्यानंतर स्वतः भोजन करताय आणि देवाची तिथे वस्ती होते. आता रुद्रपूरच्या अर्थात परमेश्वरपूरच्या अगदीच जवळ देव आणि चांगदेव भट आलेले आहे. सर्वज्ञ खैराळ्याला आले. आता गावाच्या पलीकडे पूर्व दिशेला लिंगाच्या देवळात चौकात आसन झालं आणि तिथंसुद्धा चांगदेव भटांनी चरणशाळन केलं, गुळा केला, ओळखला आणि मग अचानक देव उठतात आणि त्याला सांगतात, बटू का आता चला तुम्ही. देव पुढे, ते पाठीमागे आणि त्या सर्वज्ञ थोडे समोरच्या गावाच्या ईशान्येला खैराळा गावाच्या पलीकडे शिवारात गमन करतात. तिथल्या उंच जागेवरती उभं राहून रुद्रपूरकड बघितल्यानंतर रुद्रपूरच्या मंदिराचा कळस देवाला दिसतो आणि तो दिसल्यानंतर देव सांगतात, बटिका हे बघा परमेश्वरपूर. पाहिलेत परमेश्वरपूर, तिथून इथेच श्रीप्रभू राज्य करीत आहे म्हटले, करा नमस्कार. आणि त्या पद्धतीने देवाने नमस्कार केला. परंतु चांगदेव भटाला लक्षात न आल्यामुळे तो बी देवासारखाच नमस्कार करतो आणि मग देव त्याला सांगतात की तुम्ही आमच्यासारखंच केलं तर तुमच्यासाठी साष्टांग दंडवत म्हटले, तुम्ही दंडवत घाला. आणि मग परमेश्वरपूर किती थोर आहे याची चांगदेव भटाला त्यांनी आणि आख्यायिका सांगितली, काही लीळा सांगितल्या, श्रीप्रभू राज्य करीत आहे, घाला घाला दंडवत असं सांगितलं. आणि मग त्यांनी परमेश्वरपुराकडे तोंड करून आपले हात जोडून दंडवत घातलेले आहे. आणि मग त्यानंतर देव मात्र उपानो न घालताच गमन करतात. अर्थात आपल्या श्री मुकुटावरती कोणत्याही प्रकारचा कपडा न घेता देव परमेश्वरपुराकडे गमन करतात. आणि हे गमन करत असताना देव मात्र चांगदेव भटाला श्री गोविंदप्रभू बाबांच्या लीळा सांगताय, त्यांच्या महिमा सांगताय. ते जे उपानो आहे ते आपल्या काखेत घेऊन रुद्रपूरकडं हे जात असताना बरोबर चांगदेव भटाला गोविंदप्रभू बाबांची थोरवी महिमा निरूपण करत करत गमन करत आहे. त्या दिवशी बाईसांनीसुद्धा इकडे श्रीप्रभू बाबांचं पूजन केलेलं आहे. सर्वज्ञांना मालन देवीला सामोरे आले होते श्री गोविंदप्रभू बाबा. आता त्यांना माहीत आहे की स्वामी श्रीचक्र येत आहे, परमेश्वर आहे, सर्वज्ञ आहे आणि पुढे बाईसा आणि हंसराज गेलेल्याच आहे. त्यामुळं गोविंदप्रभू बाबां स्वतः मालन देवीजवळ गमन केलं, सामोरे गेले, तिथे आसन झालं. त्यानंतर मालन देवीच्या मूर्तीशी खेळ केला थोडा वेळ. खेळ करीत असतानाच आमच्या सर्वज्ञांची वाट पाहत होते. आणि मग श्री मुकुटावर भाळप्रदेशात श्रीकर ठेवून श्रीप्रभू बाबा म्हणत, आओ जाय ये ना म्हणे, आओ जाय ये ना येशील ना म्हणे, मेला जाय चक्रा ये ना म्हणे. अशा पद्धतीनं त्यांच्या भाषेत
आनंद व्यक्त करायचे, उत्साह व्यक्त करायचे आणि त्यानंतर उदर स्वीकारायचे. त्यानंतर श्रीप्रभुबाबांनी रुद्रपूर गावातील आळंदीला गमन केलं आणि गोविंदप्रभू बाबा क्रीडा करत करत, खेळ करत करत रुद्रपूरमध्ये गमन केल्यानंतर तिथंच स्वामी श्रीचक्रसुद्धा चांगदेव भट्टाला घेऊन पाठीमागं जात आहे आणि मग चांगदेव भट्टाला देव म्हणतात की बघा कसे श्रीप्रभू बाबा, असे हे ते श्रीप्रभू बाबा आहेत म्हटले. बऱ्याच वेळ त्यांना श्रीप्रभू बाबांच्या महिमेचं निरूपण करताय आणि ही करता करताच मालनदेवीच्या मंदिरातून तिथं ते पोचले. मालनदेवीजवळ उभे राहिले आणि नुकतेच श्रीप्रभू बाबा तिथून क्रीडा करून गेलेले होते. हे त्यांनाही जाणवलं आणि त्यानंतर सर्वज्ञ बटिका आता श्रीप्रभू बाबा इथं आले होते आणि इथून गेले. हे चरणचारी उभे होते, आत्ताच निघाले, गमन केले. हे श्रीप्रभू बाबांचे नवे हे पावले बघा. अशा म्हणून ते श्रीप्रभू बाबांचे जे पावला उमटलेले होते तिथून थोडीशी माती स्वामी श्रीचक्रधरांनी आपल्या श्रीकारात घेऊन वंदन केलं. चांगदेव भट मात्र ती माती उकरायला लागले. त्यांना असं वाटलं की काय आहे आणि काय नाही, किती घ्यावं किती नाही, कारण त्यांना आनंद झालेला आहे. स्वतः स्वामी त्यांना श्रीप्रभू बाबांच्या संदर्भात अनेक लीळा त्यांचा जे बी आहे हे सांगत इथपर्यंत आलेले असल्यामुळं त्यांनाही तो महिमा ऐकून ऐकून श्रीप्रभू बाबांविषयी एक वेळ एक आवडी निर्माण झालेली असल्यामुळं ते तिथं उकरायला लागतात आणि मग त्यानंतर सर्वज्ञ हास्य करतात. बटिका ऐसे कासवाच्या कवटीप्रमाणे भेदून गेलेले आहे, तिथं तुम्ही काय उकरत राहतात म्हणले. अर्थात ते निघून गेले इथून, तिथं फक्त पावलं दिसतात आणि आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही उकरून काय करणार म्हटले. इथंच आम्हाला आसन घाला. आणि अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी श्रीप्रभू बाबांचे पावलं उमटलेले होते त्याच ठिकाणी परमेश्वर आणि सर्वज्ञांनी चांगदेव भटाला आसन घालायला लावलं. तिथं ते आसन घातलं आणि त्या आसनावरती देव उपविष्ट झालेले आहे. सर्वज्ञांना आरोगणा तिथंच झाली, गुळा तिथंच झाला, विडा झाला आणि अशा पद्धतीनं त्या रुद्रपूरला गेल्यानंतर अनेक लीळा गोविंदप्रभू बाबा करतात. ते स्वामी श्रीचक्रधर बघतात आणि ही आता समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्थेला मान देण्याच्या उद्देशाने मोठे जसे करतात तसे लहान करतात अशा उद्देशाने एक आचार आपल्याला देण्यासाठी स्वामी श्रीचक्रधर तिथं कसे राहतात, काय राहतात अशा अनेक वेळेतून आपल्याला समजणार आहे. श्रीप्रभू बाबांची मग भेट होते आणि त्या भेटीमध्ये अनेक लीळा आपल्याला तिथं उलगडणार आहे. अर्थात स्वामी श्रीचक्रधरांनी आपल्याला सांगितलेले आहे गोविंदप्रभू बाबा हे परमेश्वर अवतार आहे. कसे आहे त्यांचं महिमा, कारण गोविंदप्रभू बाबांनी स्वतःहून कधी कोणाला सांगितलं नाही आम्ही परमेश्वर आहोत, परंतु परमेश्वराच्या सारख्या अनंत लीळा रुद्रपूरमध्ये करून त्यातल्या कण्वेच्या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करून प्राप्तीला घेऊन जाण्याचं मिशन परमेश्वराने आखलेलं आहे, घेतलेलं आहे. आणि म्हणून कृमिते ब्रह्मा की जी ऐशी श्रीरूची लीळा आपण पाठीमागे स्वामी श्रीचक्रधर निरूपित श्री गोविंदप्रभू बाबा असा एक सत्संग घेतलेला आहे. तुम्ही जर ऐकला तो तर नक्कीच त्यातून श्री गोविंदप्रभू बाबांच्या महिमा स्वामी श्रीचक्रांच्या श्रीमुखातून कशा पद्धतीनं आपल्या समोर देवानीच आणल्या आणि श्रीप्रभू बाबांविषयी आपल्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो कसा त्यातून निघून जाईल हे आपण बघितलं पाहिजे. कारण आपल्या डोक्यात एकच आहे, श्रीप्रभू बाबा ही वेडीपिसी मूर्त. अर्थात परमेश्वर जीवासाठी वेडा होतो, परंतु परमेश्वर वेडा कधीच नसतो. आणि ह्या अनेक लीळेच्या माध्यमातून अनेक प्रसंगानुसार देवानी अनेक भक्तांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे. ह्या जीवासाठी देव वेडाच होतो. म्हणजे परमेश्वर गोविंदप्रभू बाबा हे परदृश्य अवतार आहे. परदृश्य अवतार जरी असले तरी ती एक प्रवृत्ती आहे, मात्र देव सर्व शकतात. आणि परदृश्य अवतार असताना
125 वर्ष रुद्रपूरला थांबलेले आहे. त्यावेळी दवडण्याचा अवतार त्यांनी स्वीकारला आणि दवडण्याचा अवतार स्वीकारत असताना ज्या जीवाकारणे स्वीकारला त्या जीवाचे जे कर्म आहे ते परमेश्वर स्वतः स्वीकारतात. परमेश्वर ह्या जीवासाठी काय करतात, कसं करतात हे जर आपण बघितलं तर परमेश्वराविषयी आपल्याला आपोआपच आवडी निर्माण होईल. एखाद्या व्यक्तीनं आपल्याविषयी काहीतरी केलेलं असेल तर त्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करून आपण त्याला धन्यवाद देत असतो, मनातल्या मनात आभार मानत असतो, त्याच्याविषयी एक आनंद व्यक्त करत असतो. परंतु परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे हे आपल्याला ज्ञात नसतं, माहीत नसतं आणि म्हणून परमेश्वराविषयी आपल्याला आवडी निर्माण होत नाही. पण त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे, काय करत आहे आणि काय करणार आहे हे जर आपण समजून घेतलं तर नक्कीच त्या परमेश्वराविषयी आपल्याला आवडी निर्माण होईल. आणि आवडीपूर्वक आपण जर परमेश्वराची भक्ती केली तरच परमेश्वरापर्यंत ती पोचते. ज्या जीवाला परमेश्वर आवडतो त्या जीवाला परमेश्वराचं स्वरूप दिसत असतं. आणि हा जीवाला परमेश्वर कधी आवडतो? सकळही संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती अशी प्रवृत्ती ज्या जीवाची होते त्यालाच परमेश्वर आवडत असतो. अन्यथा आपण या संपत्तीला प्राप्त करण्याच्या उद्देशाने धार्मिकता जर करत असेल तर आपल्याला परमेश्वर आवडतही नाही आणि परमेश्वर समजतही नाही, कळतही नाही. फक्त अभिलाषा आणि दृष्टपर आपण भक्ती करत राहिल्यामुळं अनंत जन्मानंतर अनंत सृष्टीनंतर आपल्याला जो धर्म भेटला आहे, बोध झाला आहे, त्याची किंमत योग्य पद्धतीनं न कळाल्यामुळं आपल्याकडून तशा पद्धतीनं आर्तता, प्रार्थना, चतुर्विध दुःख होत नाही, तळमळ होत नाही आणि म्हणून तशा पद्धतीनं परमेश्वर आपल्याकडून क्रियाही करून घेत नाही आणि त्या क्रियेचा स्वीकार न झाल्यामुळं आपल्यामध्ये ही प्रवृत्ती निर्माण होत नाही. स्वामी श्री चक्रधर हे उभयदृश्य अवतार आहे, अलौकिक अवतार आहे. जीवोद्धरण व्यसन घेऊन, अयोग्य जीवाला योग्य करण्याचं मिशन घेऊन परमेश्वर वाडीवाडी फिरतात, अधिकारी जीवाला निमित्त करून आनंद लीळा घडवतात, आनंद लीळेच्या माध्यमातून आपल्याला समज देतात आणि ज्या जीवाची कणव आहे, ज्या जीवाची योग्यता आहे, ज्या जीवाचा संस्कार आहे त्याला मात्र पुढं ही प्रतिकारंता त्याची वाढवतात. आता आपण संस्कार हा जो विषय आजच्या जीवनाचा आपण घेत राहतो. एखाद्या आईवडील आपल्या मुलाला संस्कार करतात असं आपण बोलतो, परंतु तो संस्कार नसतो, ते फक्त वळण असतं, एक माहिती असते, ज्ञान असतं, जाणीव असते. पण संस्कार हा पूर्वकर्माचाच असतो. त्याला आपण पिंड म्हणतो. आपण म्हणतो याच्या पिंडातच नाही आहे, याच्या रक्तातच नाही आहे. ते या रक्तात आणि पिंडात असणं म्हणजे संस्कारात असणं आणि तो संस्कार आपोआप येत नाही, तो हळूहळू वाढीत जात असतो. त्याचा प्रयत्न, त्याचं सातत्य, ते टिकवून ठेवण्याची प्रवृत्ती आणि त्यातून त्याची प्रतिकारंता वाढत वाढत परमेश्वरापर्यंत जात असते. म्हणून आपल्याकडे संस्कार आहे, म्हणूनच आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे. कळत न कळत या संस्कारातूनच आपल्याकडून केलेली क्रिया परमेश्वराने स्वीकारली आणि इथपर्यंत आपल्याला आणलेलं आहे. परंतु इथपर्यंत आणल्यानंतर आपल्याला आता संस्कार लावायचे नाही, संस्कार आहे. आता इथून पुढं परमेश्वराच्या प्राप्तीच्या उद्देशाने परमेश्वराची जी आज्ञा आहे ती स्वीकारून आपल्या जीवनामध्ये उतरून त्यावरती चालायचं आहे. तरच ती प्रतिकारंता आचाराच्या माध्यमातून आपली वाढत वाढत जाऊन तो परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते ती प्रतिकारंता. आणि म्हणून परमेश्वराबरोबर प्रवास करत असताना, परमेश्वराच्या लीळा समजून घेत असताना, परमेश्वराने दिलेली समज आज्ञा आपल्या जीवनात उतरत असताना परमेश्वराला प्राप्तीच्या उद्देशाने परमेश्वराबरोबर आपण प्रवास करत आहोत आणि परमेश्वरच आपल्याला प्राप्तीला घेऊन जाणार आहे. परंतु त्या परमेश्वराला आपल्याला प्राप्तीला नेण्यासाठी कर्तृत्व मात्र आपल्याला आपलं करावं लागणार आहे, कर्तव्य आपल्याला आपलं करावं लागणार आहे. जी मधली कड परमेश्वराने सांगितलेली जीवाची ती मात्र आपल्याला करावं लागणार आहे. आणि ह्या रुद्रपूरला पोहोचल्यानंतर अशा अलौकिक लीळा दोन्ही देवाच्या आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यातून बरीच समज परमेश्वराने आपल्याला कळत न कळत अप्रत्यक्षरित्या दिलेली आहे, परंतु ती आपल्या जीवनात आपण किती उतरवतो आहे, त्या जीवनात उतरून आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारामध्ये, बुद्धीमध्ये इतरांविषयी किती आदर निर्माण करतो आणि कसा आदर निर्माण करायला पाहिजे. आणि आदर म्हणजे नेमकं काय, पूजन म्हणजे नेमकं काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू गोविंदरूबाबांना गुरुस्थानी मानतात आणि मग गुरुचं पूजन म्हणजे नेमकं काय हे इथं आपल्याला दिसणार आहे, कळणार आहे. आजचं जे पूजन आपण बघतोय किंवा करतोय तसं पूजन स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदरूबाबांचं कधी केलं नाही, कारण ते परमेश्वराला अपेक्षित पण नाही आहे.
म्हणून आदर करणं हे पूजन आहे आणि आदर करणं म्हणजे काय हे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला धर्म अत्यंत सोपा, स्पष्ट, सरळ, पारदर्शक, कॅशलेस अर्थात विना पैशाचा आपल्याला भेटेल. आणि परमेश्वराने दिलेला हा जो धर्म आपल्याला हा कॅशलेसच आहे. परंतु आज आपण कॅश व्यतिरिक्त म्हणजे पैशाव्यतिरिक्त धर्म नाही असं समजून त्यातूनच परमेश्वर प्राप्तीचा उद्देश ठेवतो आहे आणि करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु ती धारणाच आपली चुकीची आहे, ती तत्त्वाला, सिद्धांताला धरून नाही. म्हणून परमेश्वराला अपेक्षित असलेला धर्म परमेश्वराने आपल्याला सांगितला, अनंत लीळेच्या माध्यमातून दाखवला, अनेक भक्तांच्या माध्यमातून आपल्याला शिकवला, तो आपण आपल्या जीवनात उतरवला तर परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ह्या लीळा बघत असताना त्या दृष्टीनं, त्या उद्देशाने आपण जर बघितल्या आणि त्यातून जर घेतलं आणि आपल्या जीवनात उतरवलं तर नक्कीच परमेश्वरापर्यंत जाणारा हा आपला प्रवास अत्यंत सोपा, सरळ आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीचा, परमेश्वराच्या कडेचा होणार असल्यामुळं परमेश्वराचं साह्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.